रेलवे पुलिस फोर्स और जीआरपीएफ ने मुश्तरका कार्रवाई करते हुए रेलवे स्टेशन नांदेड़ पर 82 लाख रुपए का जर्दा जब्त किया। ये माल अमृतसर नांदेड़ सचखंड एक्सप्रेस के जरिए नई दिल्ली से जरिए पार्सल नांदेड़ आया था। रेलवे पुलिस ने इस ताल्लुक से बतलाया कि दिल्ली से 2 अफराद ने ये पार्सल बुक किया था, जबकि नांदेड़ में 4 अफराद ये पार्सल हासिल करने वाले थे। पुलिस का कहना है कि इस ताल्लुक से 2 मामला दर्ज किए गए हैं, लेकिन अभी तक किसी की गिरफ्तारी अमल में नहीं आई। कोरोना की वजह से मुल्क लॉकडाउन था, लेकिन आहिस्ता आहिस्ता अनलॉक शुरू हुआ है और 21 जून से नांदेड़ अमृतसर सचखंड एक्सप्रेस शुरू हुई थी। ताजुब इस बात का है कि गैर कानूनी कारोबार करने वाले पाबंदी वाली अशिया की गैर कानूनी तौर पर हमल व नकल के लिए रेलवे का इस्तेमाल कर रहे हैं, जबकि जांच पड़ताल के बाद रेलवे में कोई भी माल बुक किया जाता है। काल दिवसभरामध्ये RPF आणि GRP अशा 2 संयुक्त कारवायांमध्ये केसेसमध्ये आपल्याकडं 82 लाखाचा जो तंबाखू आहे, सुगंधित तंबाखू प्रोसेस केलेली आणि सिगरेट्स ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यावर बंदी आहे। त्यानंतर आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। हे पूर्ण जो माल होता हा सचखंडनं नवी दिल्ली जे आहे तिथून येत होता आणि आपल्याकडे उतरत होता। त्यानंतर नांदेड शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तो वितरित होत होता अशी सध्या माहिती आहे। तपास अजून चालू आहे। तपास आमचे 2 अधिकारी करत आहेत, PSI सोनकांबळे आणि PSI कदम। किती जण अटक आहेत? किती अटक अजून अद्याप कोणी अटक नाहीये। पाठवणारे जे आहेत ते 2 जण आहेत आणि इथं रिसीव करणारे 4 जण आहेत। नांदेडचे लोक आहेत, त्यांचे पूर्ण नाव नाही आहेत अद्याप, आणि काही जणांचे मोबाईल नंबर आहेत आमच्याकडे। तर त्यांचे बाकीचे जे आहेत आमचे तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही पुढील तपास करीत आहोत। सर, याच्या अगोदर हे माल असा येत होता का ट्रेन नाही, पण पहिल्यांदाच आहे? अद्याप आपण केसेसच केलेले नाही आहेत। लॉकडाऊनमध्ये ट्रेन्स बंद होत्या, बरोबर। आता सचखंड चालू होती, पण अजूनपर्यंत आमच्याकडे माहिती पण नव्हती आणि आपण केसेस केलेले नाहीत। जशी माहिती मिळाली तसं RPFने आणि आम्ही पण केसेस केलेले आहेत। ठीक है। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।